नमस्कार मान्यवर। आजचा हा छोटासा संवाद प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो कित्येक लोकांच्या आयुष्याला दिशा दाखवतोय। होय, मी याला वेगवेगळी नावं देतोय। आजच्या प्रोफेशनल जगामध्ये याला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट असं नाव दिलं गेलंय। पण प्रत्येक ग्रॅज्युएशन पासून नोकरीची वाट पकडणाऱ्या प्रत्येक संस्थेमध्ये असा एक लिखित किंवा अलिखित ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट असतंच। कुठे ते डिपार्टमेंट प्रोफेशनली उभं असतं, कुठे हे काम एखादा व्यक्ती अहोरात्र जिद्दीने करत असतो की त्याच्या लेकरांना म्हणजेच जे मुलं त्यांच्या संस्थेमध्ये शिकतायत त्यांना एक चांगली संस्था पुढे नोकरीसाठी मिळावी। पण आता दोन द्वंद्वामध्ये हे डिपार्टमेंट सध्या ज्याला आपण द्वंद्वामध्ये अडकणं असं म्हणतोय। दोन द्वंद्व काय आहे की चांगले विद्यार्थी येत आहेत, चांगले शिक्षक त्यांना शिकवतायत, तरी कंपन्या म्हणतायत की आम्हाला जसं पाहिजे तसं प्रॉडक्ट आम्हाला मिळत नाहीये। आणि कॉलेज आणि मुलं म्हणतायत की कंपन्यांना नेमकं जे पाहिजे ते आम्हाला खूप आधी जर कळलं असतं तर आम्ही त्या पद्धतीने ती ट्रेनिंग केली असती। आणि या सगळ्या प्रवासातून दिवसेंदिवस ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या मार्फत ॲप्टिट्यूड क्रॅक करून पास होणे आणि पुढच्या फेजला जाणे हे जणू काही अभ्यासापेक्षाही मोठं एक चॅलेंज सगळ्यांसमोर आलंय। खरं तर भारतामध्ये काही अशा संस्था आहेत ज्यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी, की यांनी प्रोफेशनल पद्धतीने ॲप्टिट्यूड ट्रेनिंगचा एक सुंदर कोर्स बनवलाय आणि ते आपल्या परीने प्रत्येक ग्रॅज्युएटला त्याच्या फायनल इयर नंतर नोकरीसाठी लागणाऱ्या ॲप्टी असेल, सॉफ्ट स्किल असतील, इंटरव्ह्यू टेक्निक्स असतील, या सगळ्या गोष्टींसाठी या संस्था अतिशय उत्कृष्ट काम करतायत। पण याचा जर सर्वे केला गेला तर केवळ 10 ते 20% मुलं या संस्थांपर्यंत पोहोचतायत। आता ते न पोहोचण्यामागे दोन महत्त्वाची कारणं। एकतर अशी संस्था कुठं आहे हे माहीत पडायला उशीर होणं, माहीत पडलं तर फसवणूक होईल या भीतीने न जाणं, आणि माहीत आहे पण आर्थिक परिस्थिती त्याला परमिटच करत नाहीये त्यामुळं न जाणं। या सगळ्यांमध्ये 10वी मध्ये खूप मेहनत करून मार्क घेतले, 12वी मध्ये मेहनत करून एका चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं, पण परत एकदा ग्रॅज्युएशन संपून नोकरीच्या त्या धावपळीमध्ये ॲप्टी अडकली हा कॉमन शब्द सगळीकडेच ऐकायला मिळत होता। नमस्कार, मी प्रदीप रमेशचंद्र सोमानी, VIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे मधनं माझं इंजिनिअरिंग झालंय। सतत 25 वर्ष मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ॲट स्कूल लेवल, काउन्सिलिंग, मोटिवेशन आणि ॲप्टिट्यूड मध्ये मी माझं सर्वस्व देत आलोय। आणि या प्रवासामध्ये मी आज अभिमानाने सांगतोय की या प्रवासामध्ये काम करता करता आपली मुलं घडवता खरंच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटचा रोल नकळत कधी मी करायला लागलो हेच मला कळालं नाही। कारण शिकवताना आपण शिकवलेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय लागतंय हे गप्पांमधनं सांगत गेलो आणि त्याला मी एका वेगळ्या पद्धतीने ॲप्टिट्यूड ट्रेनिंग असं म्हणत गेलो। आणि आज मी एक ॲप्टिट्यूड ट्रेनर म्हणून अभ्युदय एज्युकेशन कन्सल्टन्सीचा संस्थापक म्हणून आपणाशी हा संवाद साधतोय। इंजिनिअरिंगच्या मुलांच्या बाबतीत मी एक एक्झाम्पल देईल, पण हे एक्झाम्पल जवळपास सगळ्या ग्रॅज्युएशन लेवलला, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला सिमिलर पद्धतीने लागू होतं। स्पर्धा आहे, कंपन्यांच्या चॉईसेस वाढल्यात कारण त्यांना ऑप्शन खूप मिळायला लागलेत आणि प्रत्येक जण बेटर ऑप्शनसाठी जाणार हा व्यवहाराचा भाग झाला। त्यामुळे आपण कंपन्यांना दोष अजिबात द्यायचाच नाहीये, कॉलेजला दोष देण्याचं कारणच नाहीये, कारण चांगलं टीचिंग आणि चांगल्या मुलांना घडवणं हे व्रतच त्यांनी घेतलेलं आहे। फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची आज गरज आहे की ज्या ॲप्टिट्यूड ट्रेनिंगमुळं आणि ज्या ॲप्टिट्यूडच्या परीक्षेमुळं फायनल इयरला जॉबचा प्रवास सुरू होतो ते केवळ फायनल इयरला देऊन काहीही फायदा नाहीये, कारण तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांवर बाकी जबाबदाऱ्यांचं ओझं खूप मोठं आलेलं असतं आणि भीती पण वाटायला लागते की आपल्या आधीच्याच बॅचच्या मुलांना प्लेसमेंट नाहीये तर आपलं काय होणार। तर अभ्युदयनी या सगळ्या गोष्टींचा डीप अभ्यास करून एक असा मॉड्यूल जगासमोर लोकार्पित करायला तयार केला आहे
की ज्यामध्ये एक्झाम्पल इंजिनिअरिंग मुलांचं घेतलं तर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग असतं आणि त्यांना 3rd इयर पासून ॲप्टी ट्रेनिंग नावाचं एक अट्रॅक्शन वाढतं, कारण त्यावेळेस त्यांना सिनियरकडनं कळतं की ॲप्टी की पढाई कर ले वरना आगे अटक जाएगा. पण 3rd इयर पर्यंतचा त्यांचा प्रवास 1st इयर आणि 2nd इयरमध्ये चिखलाचा गोळा होता. खरी शेप तिथेच देण्याची गरज होती. म्हणून अभ्युदयांनी हा पूर्ण ट्रेनिंगचा प्रोग्राम, जो प्रोग्राम आपण जनरली 3rd इयर किंवा फायनल इयरच्या मुलांना घेत असतो, त्या प्रोग्रामला 4 मॉड्यूलमध्ये डिवाइड केलंय. होय, ॲप्टीचा पूर्ण प्रोग्राम 4 मॉड्यूलमध्ये डिवाइड केलाय. 1st इयरमध्ये काय घेतलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना दिशा दिसेल की आपल्याला पुढे कुठं जायचंय. 2nd इयरला काय त्यातला पार्ट घेतला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी 1st इयर आणि 2nd इयरमध्ये बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टी लर्न केलेल्या असेल ज्या त्याला 3rd आणि फायनलला लागणार आहेत. आणि 3rd इयरमध्ये यांना फायनल टच देत, मी शब्द खूप कॉन्फिडेंटली वापरतोय, 3rd इयरलाच या मुलांना ॲप्टीचा फायनल टच देत फायनल इयरला फक्त आणि फक्त मॉक टेस्ट, मॉक प्रॅक्टिस, ग्रुप डिस्कशन्स, इंटरव्ह्यू टेक्निक्स यामध्ये जर हे विद्यार्थी गुंतले तर 101% प्रत्येक विद्यार्थी ॲप्टी क्रॅक करतो. म्हणून आज या माध्यमातून सर्व TPO किंवा तत्सम काम करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करेल की आपण BSc कॉलेज चालवत असाल, MSc कॉलेज चालवत असाल, BCom करत असाल, MCom करत असाल, इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, कुठलाही कोर्स जर आपल्या संस्थेमार्फत करिअर ओरिएंटेड घेतला जात असेल तर आपण त्या ॲप्टी कोर्सला 3 पार्टमध्ये डिवाइड करूया. द फर्स्ट अँड शॉर्टेस्ट पार्ट इज 1 डे सेशन. 1 डे सेशनला मी जुनून नावाने तुमच्या समोर पेश करतोय. जुनून म्हणजे 1st इयरला त्या मुलांच्या रक्तामध्ये असं काही जुनून प्लान करावा की त्यांना पुढे काय करायचंय, कुठं पोहोचायचंय आणि हा टेम्पो 4 वर्ष कसा टिकवायचा आहे हा 1 डे सेशन मध्ये सुद्धा आपण त्यांच्यात भरू शकतो. ते त्यांचं काम करू शकतात. हा झाला अतिशय शॉर्टेस्ट 1 डे सेशन. त्यानंतर येतं पिरियडिकल सेशन्स. पिरियडिकल म्हणजे वर्षातनं 4, वर्षातनं 8, ह्याला मी पिरियडिकल सेशन म्हणतोय. पण जर परिपूर्ण सेशन आपल्याला प्लान करून आपल्या संस्थेचं नामांकन, आता ना विद्यार्थी आणि पालक सुद्धा ऍडमिशन घेताना खूप चौकस झाले. या कॉलेजचं कॅम्पस काय आहे, या कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे, या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज काय गेलंय, असल्या गोष्टींवर 1st इयरच्या ऍडमिशन प्रक्रिया होत आहेत. आणि व्हायलाही पाहिजे, कारण स्पर्धा वाढली आहे. म्हणजे आपण आपल्या कॉलेजला 1st इयरला चांगला क्राऊड आणायचा असेल तर आपल्याला प्लेसमेंट रेशो चांगल्या कंपन्यांचा वाढवावा लागेल. तर या माध्यमातून मी आपणास अपील करेन की एक शॉर्ट कोर्स किंवा शॉर्ट डे सेशन जरी आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्युदयचं प्लान करू शकलात तर त्या माध्यमातून आम्ही आमचं वेगळेपण आपल्या समोर प्रस्तुत करू शकू. मुलांना त्याचा तो पाठ कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतो हे दाखवू शकू. आणि त्या 4 वर्षाच्या कोर्सला 4 वर्षात, 3 वर्षाच्या कोर्सला 3 वर्षात जर आपण डिवाइड केलं तर खरंच भारतातलं कुठलंच ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन घेणारं लेकरू ॲप्टीला घाबरणार नाही. आम्ही अभ्युदयाला याचा परिपूर्ण इंडेक्स बनवलाय. त्याच्यामध्ये एक्सपर्टीज डिवाइड केल्यात, ज्यामध्ये क्वांट टीम वेगळी आहे, रिझनिंग टीम वेगळी आहे, वर्बल वेगळं आहे. आता इंटरव्ह्यू आणि सॉफ्ट स्किल या तेव्हा कामाला येतील जेव्हा ही मुलं प्रवासाला लागतील. तर आपणास या माध्यमातून विनंती आहे की आम्ही अतिशय प्रोफेशनल पद्धतीने हे सगळं घेणार आहोत. फक्त कमर्शियल शब्द आम्ही वापरणार नाही. होय, मी एकदम योग्य शब्द वापरलाय. प्रोफेशनल असावं, कमर्शियल नसावं. कमर्शियल त्यांना मी म्हणतो की ज्या गोष्टीची कॅपॅसिटी मुलांची, पालकांची नाहीये ती त्यांच्याकडनं घेणं हे कमर्शियल झालं. प्रोफेशनल म्हणजे योग्य प्रोग्राम योग्य पद्धतीने योग्य क्वालिटीचा देताना मॉडरेट चार्जेस मध्ये दिला गेला पाहिजे. तर एकदा खाली दिलेल्या पुढच्या नंबर्सवर आपण जर आम्हाला कळवलं तर आमचा प्रतिनिधी आपणापर्यंत येईल. तो आम्हाला आणि तुम्हाला एकत्र कसं जोडता येईल याचं प्रेझेंटेशन आपणासमोर देईल. आमचा कोर्स, करिक्युलम, फीडबॅक्स हे सगळे तुमच्यापर्यंत मांडेल. आणि मला वाटतं की याला सगळ्या TPOनी जीवन संकल्प म्हणावा. कारण ईश्वराने आपल्याला दिलेला रोल
की मुलांना मुलांच्या डिझायर्ड प्लेसेस पर्यंत पोहोचवणे आपण एकत्र नक्की पूर्ण करू शकू। वाट बघेन आपल्या कॉलची की जेणेकरून एक नवीन प्रवास मुलांच्या करिअरसाठी आपण सुरू करू। धन्यवाद।